राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशेची। जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाई ना सर्प जगत हे स्वतंत्र आणि सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम। तरी नमन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण। तेची बंधू श्री चरणा श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। चल विचार सागर तरंग 6 परिच्छेद 5वाच आहे पण 4थ्यातलं थोडंफार राहिलं आहे ते घेऊन आपण 5वा परिच्छेद चालू करू। या 4थ्या परिच्छेदामध्ये शिष्याला वाटलं होतं की जे आपण जागृतीमध्ये पदार्थ पाहतो त्याचीच स्मृती स्वप्नामध्ये होते आणि तेच पदार्थ सत्य म्हणून प्रतीतीला येतात। म्हणून स्वप्नस्थ पदार्थ हे जागृतीचीच स्मृती आहे असं त्याला वाटत होतं। पण यावर सद्गुरूने त्याला बोध करून जागृतीतले पदार्थ हे स्वप्न स्मृती नाहीत असं त्याला पटवून दिलं। आणि दुसरी शंका झाली होती की लिंग देह म्हणजे सूक्ष्म देह
हे स्थूल शरीर सोडून बाहेर जातं निद्रा अवस्थामध्ये. झोप लागल्यावर सूक्ष्म शरीर हे बाहेर जातं. कुठून बाहेर जातं? स्थूल देहातून. आणि सत्य पदार्थच ते पाहतं. असंही त्याचा समज झाला होता. आणि हाच समज दूर करण्यासाठी सद्गुरू बोलत होते. ते म्हणाले की असं घडणे शक्य नाही. स्थूल शरीर सोडून जर सूक्ष्म शरीर बाहेर गेलं तर या देहाचं काय होतं हे तुला सांगितलंय, दृष्टांतपूर्वक सांगितलंय. आणखी तुला कसा परिणाम होतो जर लिंग शरीर स्थूल शरीर सोडून बाहेरचे पदार्थ पाहतो आणि ते पदार्थ सत्यच आहेत असं जर मानलं तर कशी बिघडाबिघडी होती, योग्य कसं ठरत नाही ते. आणखी तुला सांगतो असं म्हणले होते. तोच प्रकार सांगतात. ज्ञानेंद्रिय बाहेर जाणे संभवनीय नाही. अंतकरण बाहेर जाणे संभवनीय नाही. जर प्राणीतच राहिला तर बाहेर अंतकरण जात नाही. आणि जर बाहेर जातेच असं जर सत्य समजलंच, बाहेर जाऊनच सत्य पदार्थ पाहतं असंच जर समजलंच तर हे कसे अयुक्त आहे, कसे युक्त होत नाही हे तुला सांगतो आता. म्हणजे जर स्वप्नामध्ये स्थूल शरीराहून लिंग शरीर बाहेर निघून आपल्या सत्य संबंधी बरोबर व्यवहार करते असे जर म्हटले, नातेवाईकासोबत व्यवहार करतं, ओळखीच्या माणसासोबत व्यवहार करतं, कधी झोपेमध्ये हे स्थूल शरीर सोडून लिंग देह आपल्या ओळखीच्या माणसासंग व्यवहार करतं, घेणं देणं करतं, बोलतं, शरीकीच्या गोष्टी करतं, असं जर मानलं तर काय होतं? असं जर म्हटलं तर स्वप्नात जो व्यवहार होतो तो त्या संबंधीस कळाला पाहिजे ना. त्या संबंधीला स्वप्नामध्ये ज्याला आपण बोलतो, करारे करतो, घेणं देणं करतो, मग ज्याच्या संग देणं घेणं करतो त्याला जाग झाल्यावर म्हणायला पाहिजे होतं किंवा तू घंटाभरच म्हणला होतास मला 1000 रुपये दे. मग रात्र गेली ना बाबा. आता काय गेली? आणि तू तर म्हणला होतास घंट्याभरच पाहिजे. मग दिन ते 1000 रुपये. म्हणून कशाचे 1000 रुपये? काय म्हणायलास तू? अरे रात्री तो 1000 रुपये माझ्याकडून घेतलेस ना. ते म्हणलं मी रात्री इथं नव्हतोच, तर गावातच नव्हतो मी इथं. आणि मला भेटलं ते कोण होतं मग? तूच भेटला होतास. तुझ्या बायको समोर दिले मी तुला 1000 रुपये. विचार तुझ्या बायकोला. बायको म्हणली हे काय येडं झालंय का काय? आज रात्री कवा भेट झाली? हे आता आले तर दिवस निघाल्यावर आले तर गावाहून, आणि हे म्हणते की रात्री दिल ते काय हे संघ होता का काय? मग तर म्हणलं रात्री तुम्ही याचे संघ होतात का? म्हणलं हो. ते म्हणलं तू होय होतं का रात्री? नाही म्हणलं मी एकटाच गावाला गेलतो. हे कुठे संघ होता? नाही नाही रात्री दिले तुमच्या देखत दिले ना. नाही म्हणले तुम्हाला काहीतरी झालंय. याचा अर्थ व्यवहार योग्य व्हायलाय का? आणि दिले नाहीत का त्यानं? आहे का नाही? मग
स्थूल शरीराला सोडून ते बाहेर त्याच्याकडे गेला होता का? ते तर तिथं नव्हताच की. आणि यानं दिल्याचा व्यवहार यानं पाहिला ना. हा, आणि तो तर म्हणतो आपली भेटच नाही. आणि इकडं तर याच्या मनानं व्यवहार तर झालाय. मग तो व्यवहार कुठे झालाय? स्वप्नस्थ झालाय. पण कुठे झालाय? शरीराच्या बाहेर झाला का शरीराच्या आतच झाला? स्थूल शरीराच्या आत झाला का सूक्ष्म शरीराच्या आत झाला? सूक्ष्म शरीरानच झाला, पण स्थूल शरीरात झाला. सूक्ष्म शरीरानच व्यवहार झाला, पण कुठे झाला? हा, ठिकाण स्थूल शरीर होत. आणि त्या शरीरामध्ये त्याला हिता नावाच्या नाडीमध्ये स्वप्न अवस्था निर्माण झाली. आणि त्या स्वप्न अवस्थेमध्ये त्यानं व्यवहार केला. आणि मग त्या व्यवहारामध्ये आलेले नातेवाईक हे सुद्धा कल्पितच होते. स्वप्नात आलेले नातेवाईक तेही कल्पितच आहेत. आणि त्या ठिकाणी हा व्यवहार करणारा सुद्धा है का नाही? ज्या अर्थी करून हे सत्य ठराना झालंय, त्या अर्थी करणारा सुद्धा त्या ठिकाणी है का नाही? ज्याच्या संग व्यवहार करायला तेही सत्य नाही, आणि जो व्यवहार करायला तोही सत्य नाही, आणि जो व्यवहार केलाय ही त्रिपुटीच सत्य नाही. पण त्या ठिकाणी हा साक्षी रूपाना असल्यामुळं याला सगळं माहित आहे. हा कसा होता त्यावेळेस? तिथं साक्षी रूपानं होता. आणि त्या ठिकाणी सर्व अविद्येच्या वृत्तीने नातेवाईक उत्पन्न झाले. त्या ठिकाणी स्वतः कल्पित उत्पन्न झाला, आणि तो व्यवहारही त्यानं उत्पन्न कल्पितच केला. मग त्या व्यवहाराला सत्य मानता येईल का? कल्पित व्यवहार हा सत्य कधीच होत नाही, कारण तो प्रातिभाषिक सत्यातला व्यवहार मानावा लागेल. व्यावहारिक सत्यातला व्यवहार वेगळा, पारमार्थिक सत्यातला व्यवहार वेगळा, आणि प्रातिभाषिक सत्यातला व्यवहार वेगळा. अशा ह्या तीन सत्ता मानल्याशिवाय जगताची संगतीच लागत नाही. आणि जर सत्ता भेद नाही मानला तर सगळी ढासळा मिसळ होती. नाही तर मग तिथं आणा शब्द घालून त्यानं म्हणायला पाहिजे होतं की अहो तुमच्या देखत तुमच्या नवऱ्याला मी 1000 रुपये दिले, तर तुम्ही नाही म्हणायलात. इतकं लाबाड असते का कुठं? पुन्हा का घेणं देणं करायचं नाही का काय? सत्ता एकच मानली तर. म्हणून व्यवहाराची जर जगताची जर संगती लावायची असेल तर सत्ता 3 मानाव्याच लागते. म्हणून तो म्हणतो, गुरुजी म्हणतात, स्वप्नात जो व्यवहार होतो तो त्या संबंधीस कळाला पाहिजे. आणि कळत तर संबंधीला कळत नाही. तिथं एकट्यालाच कळत आहे. व्यवहार दोघात होत आहे आणि कळायला एकट्यालाच, है का नाही? मग तो व्यवहार झाला का? व्यवहार झाला दोघात, पण दुसऱ्याला माहित नाही आणि एकट्यालाच माहित आहे. त्या अर्थी व्यवहार झालाच नाही. आणि जे झालाय वाटायलाय ते खरं नाही, जे झाला वाटायलाय ते खरं नाही. म्हणून त्यानेही तू रात्री मला भेटला होतास आणि आपण अमुक व्यवहार केला असं म्हणायला पाहिजे होते. पण तो काय म्हणतो, मी रात्री गावातच नव्हतो. आणि तू तर म्हणतोस तू इथं दिले, घरी आणून दिले पैसे, बायकोच्या समोर दिले म्हणतोस. बायको नाही म्हणायली, साक्षीदार आहे किती. मग त्यानेही तू रात्री मला भेटला होतास आणि अमुक व्यवहार केला असे सांगितले पाहिजे होते, पण तसे कोणीही बोलत नाही.
आता पोस्टवर तर कवा काय झालं नाही, तसं कोणी काय म्हणत नाही. हो, रात्री तू आलतास स्वप्नामध्ये आणि आपण जो व्यवहार केला होता आणि धरतोय हे पैसे, असं कोणी म्हणतं का? आतापर्यंत कधी झालंच नाही. पण असे कोणी बोलत नाही. म्हणून स्वप्नामध्ये लिंग शरीराचा जागृतीत सत्य पदार्थाशी व्यवहार होतो. लिंग शरीराचा जागृतील स्वप्नामध्ये लिंग शरीराचा जागृतीतील सत्य पदार्थाशी व्यवहार होतो. स्वप्नामध्ये लिंग शरीराचा जागृतीतील सत्य पदार्थाशी व्यवहार होतो. हे म्हणणं बरोबर नाही. हे म्हणणं बरोबर नाही. बाहेर जाऊन सत्य पदार्थ पाहतो असे म्हटले तर, बाहेर जाऊन सत्य पदार्थ पाहतो असे म्हटले तर हे योग्य नाही. रात्री निजलेला पुरुष, रात्री झोपलेला पुरुष आपल्या स्थानाहून शेकडो कोस दूर असलेल्या, रात्री घरी झोपलाय आणि त्याला स्वप्न सुरू झालं, स्वप्न पडायला सुरुवात झाली. स्वप्नात कुठे गेला? पंढरपूरला. कुठं? आणि मग तिथं गेल्याच्या नंतर गेल्या गेल्या चंद्रभागेचं स्नान करावं लागतं. म्हणून तो चंद्रभागेच्या ऐवजी इंद्रायणी पाहू लागला. गेला कुठं? आणि स्नान त्यानं कुठं केलं? इंद्रायणीत केलं. आणि इंद्रायणीच्या पूर्व दिशेला पांडुरंगाचं मंदिर दिसलं. इंद्रायणीच्या पूर्व दिशेला पांडुरंगाचं मंदिर दिसलं. आणि पांडुरंगाच्या पश्चिमेला त्याला इंद्रायणी दिसली. आणि इंद्रायणीच्या पश्चिमेला एक निळा डोंगरही दिसला. आणि त्या ठिकाणी तो दर्शन घ्यायला, विठोबाचा दर्शन घ्यायला ज्यावेळेस मंदिरात गेला, त्यावेळेस तिथं त्याला विठोबाची मूर्ती दिसली नाही. तिथं त्याला महादेवाची मूर्ती दिसली. आणि तो काय जागृत झाल्यावर लोकांना सांगू लागला की मी रात्री पंढरपूरला गेलो होतो आणि गेल्या गेल्या इंद्रायणीचं मी स्नान केलं. नीट ऐका बर का. इंद्रायणीचं गेलता कुठं आणि स्नान कुठं केलं? आणि इंद्रायणीच्या पूर्व दिशेला कोणाचं मंदिर होतं? पांडुरंगाचं मंदिर आहे की नाही. आणि त्याच्या पश्चिमेला हे त्यानं पाहिलं आणि प्रसाद घेऊन घरी आला आणि लोकांना सांगू लागला जाग झाल्यावर की माझ्या रात्रीमध्ये पंढरपूर आलं होतं, गेल्या गेल्या म्या इंद्रायणीमध्ये आंघोळ केली. त्याच वेळेस लोकांना टावकारले. कुठे गेला होतास? पंढरपूरला. आंघोळ कुठे केली? इंद्रायणीत केली. आणि मंदिर कोण्या बाजूला होतं? इंद्रायणीच्या पूर्व बाजूला, पूर्व दिशेला होतं. पूर्व दिशेला मंदिर होतं आणि डोंगर पश्चिम दिशेला होतं. आणि गाव कोणचं होतं? पंढरपूर होतं. अरे मी शेकडो बारे गेलो ना पंढरपूरला. पंढरपूरला इंद्रायणी नाहीच ना. तुम्हाला नाही, मला कशी दिसली? अरे तिथं भीमा चंद्रभाग आहे, तिथं इंद्रायणी नाही.
आणि तिथं पांडुरंगाचं मंदिर आहे, मूर्ती आहे, पण चंद्रभागाला खेटून पश्चिमेला आहे, पूर्वेला नाही. आणि तो काय म्हणतोस पूर्व दिशेला होत. मग तुझं हे म्हणणं सत्य ठरा नाही ना. आणि तिथं तर निळा डोंगर नाही, काही नाही, आणि तू तर म्हणतोस निळा डोंगर होता. अरे तुला सपन पडलं असं म्हणलं, मग तिथलं सांगायलो ना. म्हणले ते का खरं असतंय का? म्हणलं दिसलं ना. अरे दिसतंय, हा ते कल्पित असतंय. दिसतंय पण कल्पित असतंय. ते वास्तविक जागृत पदार्थाशी त्याचा संबंध कधीच पावत नाही. आणि तू जे सांगायलास ते खरं आहे का कोणालाही विचार. ते म्हणते कसं खरं नाही, मी आता बघितलंय ना. हो म्हणला सांग कोणाला बी तू बघितलेलं हे खरं आहे का, विचार बरं त्याला. कोणी म्हणेल का खरं? कारण पहिली गेल्या गेल्या त्यानं जे स्नान केली ते कशात केली? आणि इंद्रायणी कुठे आहे? आळंदीला आहे. आणि चंद्रभागा कुठे आहे? आणि मग त्यानं म्हणायला पाहिजे ना मी चंद्रभागात केलं. ते म्हणलं नाही, तिथं सगळे लोक इंद्रायणी इंद्रायणीच म्हणू लागली. अरे बाबा तिथले लोक बी खरे नाहीत, तिथला देव बी खरा नाही, तिथलची चंद्रभागा खरी नाही इंद्रायणी. आणि पूर्व दिशेला मंदिर हे बी खरं नाही, स्वप्नच खरं नाही. आणि त्याच्यात दिसलेलं खरं कुठून येईल? आणि मला दिसलं ते काय होतं? मग ते स्वप्न होतं, ते खरं नव्हतं. ते व्यावहारिक सत्ता नव्हती, ती प्रातिभाषिक सत्ता होती. व्यवहार या ठिकाणी बरोबर व्हायलाय का? म्हणून रात्री निजलेला पुरुष जर पंढरपूरला गेला आणि लगेच प्रसाद घेऊन आला चेव येऊस तर, असं घडणं शक्य आहे का? इतक्या वेळात जाऊन येणं घडल का? पहिली गोष्ट हेच खरं नाही, इतक्या वेळात जाऊन येतच येत नाही. रात्री निजलेला पुरुष आपल्या स्थानाहून शेकडो कोस दूर असलेल्या हरिद्वारामध्ये माध्यान्हकालीचा तप्त सूर्य, गंगेच्या पूर्वेस मंदिर, पश्चिमेस नील पर्वत हे पाहतो. यात मध्यरात्री माध्यान्हीचा सूर्य नाही. मध्यरात्री दुपारचा सूर्य असतो का हो कुठं? रात्री असला तर चंद्र असतो, सूर्य कधीच नसतो. आणि त्यानं स्वप्नामध्ये काय बघितला? सूर्य बघितला. मग माध्यान्हीचा सूर्य म्हणजे दुपारचा, गंगेच्या पूर्वेला मंदिर तिथे नाही, आणि पश्चिमेला नील पर्वतही नाही. आणि इतक्या थोड्या वेळात आपल्या घरून हरिद्वारला जाणे शक्य नाही. इथं हरिद्वाराचा दृष्टांत सांगितला. आपण हरिद्वार बघितला नाही म्हणून पंढरपूरचा सांगितलं आपल्या जवळच. मग एवढ्या वेळामध्ये जाऊन येणंही शक्य नाही. अत्यल्प काळात आपल्या घरून हरिद्वाराला जाणेही शक्य नाही. म्हणून स्वप्न अवस्थेमध्ये लिंग देहाचा सत्य पदार्थाबरोबर व्यवहार संभवनीय नाही. व्यावहारिक पदार्थाशी व्यवहार कधीच होत नाही. शिवाय स्वप्नाहून जागृत अवस्थेत आल्यानंतर स्वप्नातील व्यवहार सत्य होता असा कोणाचा अनुभव सुद्धा नाही. जाग झाल्यावर कोणाला वाटत बी नाही हे खरं होतं म्हणून. आणि तो सांगत बी नाही ते खरं नसतंय म्हणून, सांगत बी नाही ते. हा
नाही तर रोज काय ना काहीतरी सपन पडतायत ना. मग सांगाव ना, पण सांगत नाही असा कोणाचा अनुभवही नाही. सिद्धांत मतात मात्र, सिद्धांत मतामध्ये वेदांतामध्ये स्वप्नातील संबंधी, स्वप्नामध्ये जे जे पाहायला मिळतं, ओळखीचे लोक, हे हरिद्वार आदी क्षेत्र, पंढरपूर, हा जो व्यवहार होतो हे काही सत्य नसून सर्व आंतरिक कल्पित आहेत. हे काही खरं नसतंय असं वेदांती म्हणतात. त्यांचा सिद्धांतच आहे स्वप्न मिथ्या आहे म्हणून. आणि इतकंच नाही तर ते म्हणतात हे बाहेर कुठं होत नाही, कुठं बाहेर जायला बघायला जात नाही, हे आंतरिक कल्पित होतंय, आंतरिक उत्पन्न होतंय स्वप्न. का बाहेर बघायला जातो मनुष्य? आंतरिक होतंय. हे आंतरिक होतंय म्हणणं त्याला खटकलं पुन्हा अजून. आता हे समजत समजत आलत ना, ते समजत समजत आलं की गुरुजी काय करते तर पंखानी दुसरी लावते तर. कारण दावा वाढवायचंय ना, वळीत राहायचंय ना, आणि पंखानी नाही लावल्यावर कसं वाढन? म्हणून बटाला बट, बटाला बट, सगळी खटपट त्याच्यामुळेच करायची. मग शेवटी शेवटी ते असं म्हणले, सांगत सांगत काय म्हणले, हे सगळं आंतरिक कल्पित होतंय. तितकं म्हणलं की त्यानं पांढरे डोळे केले. हा, आता पुस्तक बरं होतं ना, आता तर मला येतं मधातच. मधात कसं इतकं मोठं होईन, गोगा वाहती, डोंगर दिसतेत, माणसं बी आपल्या मधात. हे मधातच उत्पन्न होत आहे. हे असं होत असते का कुठं? होत नाही का? हा, खरं होत आहे? होत नाही का? होत आहे पण खरं होत नाही. हा, कसं तुम्ही होतंय बी म्हणायला तर खरं बी होत नाही म्हणायला, हे कसं मेळ आहे? हाच तो वेदांताचा गूढ सिद्धांत कळायला पाहिजे. होत पण कल्पित होत, खरं होत नाही. जगत उत्पन्न होत, कोण म्हणते नाही होत? झालंय, प्रतीला दिसायलंय ना, पण वास्तविक सत्य नाही. या सिद्धांतावर येऊन बघावं, मग कळत आहे. याच्यात याचं नाही, कवा डुकून बघायचं नाही. वेद काय म्हणतात, शास्त्र काय सांगतंय, संत काय बोलायलेत, ते बोलायले तर आपण बाहेरवर नुसतं हुंकार टाकायलो. बाहेरा माणूस हुंकार टाकायला असल्यावर ते ऐकून हुंकार टाकतंय का, तसं मनानच टाकतंय? आणि तसं नाही तर कसं व्हायलंय आता इथं जगामध्ये? पोते ऐकायले तर, कीर्तन ऐकायले तर, आणि हुंकार टाकायला हे भैर्यानं ऐकल्यासारखं, हुंकार दिल्यासारखं आहे का नाही? म्हणून वेदांत शास्त्रात आल्यावर हे सगळं खरं कळत आहे, खरं. हा, आणि ते खरं कळाल्यावर शहाणा होत आहे. आणि मग माऊली म्हणतात त्याला शहाणा, आणि तो घेतो, तो शहाणा, तो धनी, ते घनी धनी खरा. कोणता धनी? तो साधन, ज्याच्याकडे साधन आहे तो धनी, साधन संपत्ती तो धनी. असा धनी घेतो बर का हे, आणि त्याचाच खरा परमार्थ आहे. हे सगळं लबाडीचा परमार्थ आहे, बाकीचा सगळा. अहो, जो युक्तीनं जुक्तीनं परमार्थ करायला आहे त्यालाच काहीतरी परमात्म्याबद्दल समजेल. आणि जे ढोबळ मानानं करायला त्याला काय कळणार आहे परमार्थातलं? कशा संग काय खाव हेच कळत नाही तर. हो, पण कशा संग काय खावा हे तर कळायला पाहिजे ना. अहो, एखाद्या रानगट्या माणसाला जर मारवाड्याच्या पंक्तीला बसविलं, कशा संग काय खावा
तो खातानाच ओळखीत येत हे महारवाडी दिसा नाही. तुम्हाला दृष्टांत सांगितला होता का सोनाराचा? एक सोनार असाच इकडं दिवाळं निघालं गावाकडं म्हणून तो हरिद्वारला गेला पोट भरण्यासाठी. आणि मग तिथं गेल्यावर त्याला सुचलं की अरे इथं तर लयच बामण दिसायला येतं, आपण बी बामण झालो तर. मग त्यानं बामणासारखं सोंग घेतलं, जानव घातलं, हा, आणि मग ते झिरझिर धोतर घातलं, पंचा, आणि मग तो हिंडू फिरू लागला ना. मग तितक्यामध्ये त्याला त्याच्या गावाकडचा एक ब्राह्मण दिसला. ते म्हणला अरे कोणकडे आला असतो सोनार? सोनार होता ना ते. ते म्हणला आलो पोट भरायला, काय करावं म्हणला, गावाकडे दुष्काळ पडलाय. बरं बरं काय हरकत नाही, मग आता काय करतो आता इथं? म्हणला काय, मला दुसरं काहीच करा येत नाही म्हणला, तुमच्यासारखंच हे सोंग घेतलंय म्हणला. आता त्याला तो सांगावं लागेल ना, त्याला माहिती नाही सोनार आहे म्हणून. ते म्हणलं का तुमच्यासारखं सोंग घेतलंय म्हणला, पण उघडं पडू देऊ नको बरं का, मेहरबान नाही, त्या बरोबर मै बी इज्जत जाईन. चल म्हणला जेवायला. आता त्याला आमंत्रण होतच ना त्या बामणाला. म्हणला चल ना मग बा, तिथं ते कोणतं जेवण म्हणते तर द्विज भोजन म्हणजे ब्राह्मण भोजन घालते तिथं. ब्राह्मण भोजनाची पंगत उठवीत असते तर पुण्य करणारे. चल म्हणले मग जेवायला तिथं. मग तिथं गेल्यावर ते बसले शेजारी बसले. त्याच्या आता ते बामणाची पंगत म्हणले, ती समोर बी बामण इकून बी बामण, दोन्हीकून बामणाच्याच पंक्तीनं, पण त्याच्यात हे सोनार. पण दिसायला दिसू लागला बामण, ब्राह्मण दिसू लागला. वाढ होऊस तर काय नाही झालं. आणि मग ते म्हणले वदन कवळ घ्याता. तसंच झालं की घ्या म्हणले. मग ते पाणी फिरवित येत ना आधी त्या जेवणाच्या त्या क्रिया विधी. मग ते बामणानं असं उजवं पाणी फिरविलं ना, यानं कवाच फिरविलं नव्हतं. त्यानं असं डावं फिरविलं. समोरच्या बामणानं बघितलं, ए बामण नाही, उठव याला, ब्राह्मण नाही, उठवा याला. ते म्हणले कशावरून म्हणतात तुम्ही? मग त्यानं उलटा येडा घातला पाण्याचा. काय त्याला उठविलं तिथून, म्हणले उघडं पडतंय तवाच असं सोंग केलेलं. तसं परमार्थामध्ये सोंगाचा परमार्थ आहे का? वास्तविक पाहिजे, वास्तविकता. परमार्थातला भोग घडायला पाहिजे वृत्तीला. परमार्थामध्ये जो आनंद आहे तो आनंद वृत्तीला मिळायला पाहिजे. आणि संसार दुःखरूप वाटला पाहिजे. संसार दुःखरूप आणि परमार्थ न करणारा संसार दुःखरूप वाटतो का? आणि ज्याला संसार दुःखरूप वाटतो त्याचा परमार्थ नाही का? है का नाही? मग त्याला परमार्थ सुखरूप वाटावा. इतकंच नाही तर त्या परमार्थामध्ये असणारी वृत्ती ती आनंदित राहावी. ती कधीही विपर्यासाला, दुःखाला, परिणामाला पाहू नये वृत्तीनं. सदा आनंदित राहावी वृत्ती ती. म्हणजेच तो परमार्थ, याला म्हणतात परमार्थात जगणं. परमार्थ जगणं. संसारात जसं जगणं आहे ना, तसंच परमार्थात ही जगणं आहे. जसा संसारिक आपणाला निव्वळ संसारिक दिसतो का नाही, आतून बाहेरून सगळा संसारच दिसतो ना त्याच्या ठिकाणी, तसा आतून बाहेरून परमार्थच वाटावा. कोणाला? दुसऱ्याला का? आपण आपल्यालाच वृत्तीला. आणि त्या वृत्तीला ते आलेलं रूप, तो भोगत असलेला आनंद, तो आनंद त्याला नवा नवा वाटावा. आणि काही काळच वाटावा, नंतर ते सामान्य व्हावं. ती अवस्था नंतर
सामान्य व्हावी आणि सामान्य अवस्था झाली की मग त्याला मी संसारिक होतो हे सुद्धा तो विसरून जातो, आठव सुद्धा राहत नाही आणि नाठवही परमात्म्याचा होत नाही, स्वरूपाचा नाठव होत नाही आणि संसाराचा आठव होत नाही. मग आठव बी नाही आणि नाठव बी नाही, आठव बी होऊ नये आणि नाठव बी होऊ नये. मग आठव कशाचा होऊ नये, नाठव कशाचा होऊ नये? आणि नाठव स्वरूपाचा होऊ नये. आठव नाठव गेला भाव आणि अभाव. भाव गेला, कशाचा भाव होता? संसाराचा. तो भाव गेला, कशा भावात होतो? संसाराच्या भावात होतो. तो भाव गेला आणि गेला भाव आणि अभाव. अभाव बी गेला, कशाचा? आत्मस्वरूपाचा जो अभाव होता का झाला होता अभाव. मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे हा संसारात असताना अभाव आहे. मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे हा वृत्तीमध्ये भाव पाहिजे का नाही? मग संसारामध्ये हा भाव राहतो का? मग अभाव होतो ना. मग भाव गेला, कशाचा भाव होता? हा, आणि तो गेला. आणि कशाचा अभाव होता? तो बी गेला. स्वरूपाचा अभाव गेला आणि संसाराचा भाव गेला. मग काय झालं? स्वयंमेव पांडुरंग झाला. काय झालं? काय सांगू झाले? काय झालं म्हणून सांगाव? आता ते उग म्हणावं लागायचं, संताला म्हणावं लागायले. आता काहीतरी नाव घे नाही ना, पांडुरंग म्हणावं लागायले. तिथं त्या देवाचं नाव ठेवलेलं नाव आहे ते. पण काय झालं म्हणून काय सांगा? काय सांगू झाले काहीची या बाई. काहीची बाईच होऊन बसलो. ती वृत्ती तदाकार झाली स्वरूपाशी आणि ते स्वरूपाच्या ठिकाणी तर काही बोलायची वाच्यताच नाही. काय म्हणून सांगाव? काय झाले बाई, काहीची या बाई. पुढे नाही चाली आवडीने. आता काय घ्यावाव, काय मिळवाव, यालाच म्हणायचं मुक्त दशा. ही मुक्त अवस्था आहे आणि तीच अवस्था सच्चिदानंद ब्रह्मरूपानं प्रतितीला भोगायला येते आणि तोच खरा परमार्थिक आहे. त्याला म्हणतात परमार्थता, त्याला म्हणतात परमार्थ जगणं. तो तिथून पुढं तो परमार्थ जगतो, म्हणजे तो परमार्थच खातो, परमार्थावरच जगत होतो. मग कुठे पंक्ती असले तर तिथं जेवाय जातो असं का? जगतो म्हणजे तो स्वरूप आनंदामध्ये राहतो. कधी कधी पण सर्व काळामध्ये तो परमात्मा रूपाचं चिंतन करतो. झोपेत सुद्धा तोचा परमार्थच असतो आणि जागृतातही परमार्थच असतो. असा परमार्थ जो जगतो तोच खरा परमार्थिक. मग सिद्धांत मतामध्ये मात्र सगळं मिथ्या आहे आणि असा अनुभव येणं म्हणजेच परमार्थ जगणं आहे. स्वप्न समाधी जे काय व्यवहार होतो सिद्धांतांच्या मतानं हा सर्व कल्पित आहे, वास्तविक सत्य नाही. आणि मग हे काही सत्य नसतं म्हणून आंतरिक कल्पित होतं असा त्यांनी सिद्धांत सांगून ठेवला. आणि मग त्याच वेळेस शिष्य म्हणतो, गुरुजी जागृत पदार्थाची स्मृती किंवा लिंग देह बाहेर जाऊन
सत्य पदार्थ पाहणं याच्यातलं कोणतंही योग्य नाही. हा, जागृत पदार्थाची स्मृती किंवा लिंग शरीराने बाहेर जाऊन सत्य पदार्थाबरोबर व्यवहार करणे या दोन्ही गोष्टी संभवनीय नाही. आता कळालं त्याला, या दोन्ही गोष्टी म्हणजे होणे शक्य नाही. संभवनीय नाही म्हणजे असं होऊ शकत नाही असं त्याला कळालं. हे समजावे. आता इथं हे समजावे असं म्हटलंय, हे समजले असा शब्द असायला पाहिजे होता, है का नाही? पण असं समजावं, आता त्या शब्दासारखाच जर अर्थ काढायचा म्हणला तर समजले म्हणल्यावर मिटलंच, त्याला समजलंच. पण तो काय म्हणतो, हा हे समजावे, असं समजावं, असं सांगितलेलं है का नाही? मग त्याला समजलं तेव्हाच असं समजावं म्हणला. आणि नसलं समजलं तरी असंच समजावं, नसलं समजलं तर हे समजावं. मग आता कोणचा खरा शब्द असेल कुणाला ठाऊक? समजावे शब्द आहे का समजले शब्द असेल तिथं? समजावे हेच. जर गहन अर्थधारक काढायचा असला तर समजावे असा शब्द त्या ठिकाणी म्हणावा. आणि मग एखादा म्हणतो नाही तर समजावे असं नसेल, समजले, त्याला आता समजलं म्हणून ते समजले म्हणला. इथं प्रिंटिंग मध्ये काहीतरी गडबड झाली काय की. पण समजावे तो स्वतःच म्हणत असं समजायला पाहिजे. ऐकली तर अशी पोथी ऐकायला पाहिजे. कसा चाललाय अर्थ कोणीकड, असं समजायला पाहिजे. आता हे सांगायला ते योग्य आहे, असं समजायला पाहिजे. पण पुढं राहिलं असंच समजायला पाहिजे. पण हे पण परमार्थात राहू नये हो. परमार्थात पण राहिलं की त्याचा परमार्थ अधुरा म्हणायचं. पण संसारातही परमार्थात पण नसतं. पण फन काय नाही. चल ना पंढरपूरला याचं नाही का, आला असतं हो. पण अरे मग पण म्हणलं जाय तिकडं, तुला याचं नाही ना काय सांगू नको पुढी. ते पणच सांगायले पुढी मला याचं नाही म्हणून. चल ना पोतीला, आला असतं हो. पण आलं मग ते संपलंच. मग तिथं तेव्हा तितक्या त्या पणात कळत, त्या चिकटपणात. पण म्हणजे काय, खळ, ते खळपण आहे त्याच्यात. त्या पणामध्ये काय आहे, पण म्हणजे खळ, खळ म्हणजे चिकट. हे कागद चिटकायला करतेत ना त्याला खळ म्हणते. ते खळ हे कुठेतरी चिटकालाय. हे पण काय सांगतंय, हे कुठेतरी हे तू चिटक तिथंच. मग पण म्हणलं की तिथं आलं, है का ना? म्हणून तो म्हणतो पण. आता पण काय, आपण म्हणता की हे सर्व आंतरिक कल्पित आहे. हे पण तुम्ही काय म्हणायलात? अहो बाबा, तुम्ही जे म्हणतात ना ते मला पटायले ना. स्वप्न मिथ्या असतंय म्हणून ते समजलंय मला. लिंग शरीर बाहेर जाऊन सत्य व्यवहार करीत नाही, हे सगळं आंतरी तुम्ही म्हणायला ते पटाना झालंय. बाहेर जाऊन करीत नाही हे खरंय. अरे मग बाहेर जाऊन करीत नाही व्यवहार हे तुला पटायलंय, मग कुठे करतो याचा विचार कर ना. हा व्यवहार कुठे व्हायलाय? बाहेर जाऊन तर करीत नाही, आणि मध्येच व्यवहार होतो हे पटा नाही. मग व्यवहार व्हायलाय कुठे हे? मग अंतरी मधातच मानावं लागेल का नाही? मधात कसं होईल तसं. मग नाही म्हणलं
हा व्यवहार झालाच नाही म्हणणं पटा नाही ना तुला. जगत झालं हे पटा नाही ना, मग नाही म्हणणं. हो, स्वप्न अंतरीच निर्माण होत आहे हे पटा नाही ना, मग कळलंच नाही म्हणणं. नाही नाही दिसलं ना मग दिसलं तर मग बाहेर मानायचंय का? नाही नाही बाहेर तुम्ही सांगितलं ना आता बाहेर नाही, ते मधात. हा बाहेर नाही, पण मधात कसं असन याची पंचायत आहे. पण हे पण आहे. पण आपण म्हणता की हे सर्व अंतरीच कल्पित आहे, याचा मला बरोबर बोध होत नाही. शिवाय हे अंतरीच कल्पित आहे, तुम्ही जे म्हणतात अंतरीच कल्पित निर्माण होतंय, तर मग हे आंतरिक कल्पित होतंय यास प्रमाण तरी काय? कशाला समजायचं हे आंतरिक कल्पित होतंय? अरे आपण आपला अनुभव आहे. स्वप्न आंतरिक कल्पित होतंय हे कोणाला प्रमाणाची गरज आहे का? आणि तो प्रमाण मागायलाय गुरुजीला. असं कोणी सांगितलंय मधातच होतंय म्हणून का तुम्ही मनानच म्हणायलात? हा का तुम्हाला असं सांगावं लागत आहे म्हणून सांगायला? याला प्रमाण तरी काय? हे सर्व मला समजून सांगा, तेव्हा मी मानीन आंतरिक कल्पित होतंय. समजून सांगितल्यावर कोणी बी मानीन मग. अरे पण समजून सांगायची गरज आहे का? स्वप्न पदार्थ आंतरिक कल्पित निर्माण होतात हे समजून सांगायची. आणि कोणी विचारले का बरं आतापासून तरी स्वप्न पदार्थ कुठे निर्माण होतात? हा कोणी विचारले का आतापासून? कोणी कोणाला ऐकून एकाला? पण शास्त्रात अशा गोष्टी विचारतात का नाही ऐकून एकाला? मग शास्त्रामध्ये जे काही देवाणघेवाण होती, जे काही संभाषण होतंय ते व्यवहारातलं होतंय का? हे व्यवहारात हे करतात का? आणि मग परमार्थ प्रपंच व्यवहार हे वेगवेगळ्या गोष्टी तर वेगवेगळ्याच पाहाव्यात ना. मग संसारात परमार्थ बघायचा का? तिथं संसारात दिसतो का? अशा गोष्टी संसारात विचारते का कोणी? संसारात विचारते का असं? म्हणून परमार्थात अशा गोष्टी विचारल्या जातात, अशा गोष्टीचं समाधान होतंय. पण परमार्थातच होतंय, संसारात नाही बरं का. आणि जर अशा गोष्टीचं समाधान होत नसेल आणि आपण परमार्थ म्हणून पोते ऐकत असतो तर तो संसारच आहे. तो काय आहे? अहो जिथं संशय निवृत्त व्हाय ना त्या अर्थी संशयच निवृत्त व्हायना ना. आणि परमार्थामध्ये आल्यावर संशय निवृत्त होतात ना. मीठ खाल्ल्यावर खरट लागत आहे किंवा मीठ खाऊन जर खरट लागत नसेल तर आळणी मीठ असते का? मीठ आळणी नसतेच हो. परमार्थात बोधच असतंय, परमार्थात बोध नसते असं नाही. आणि जिथं बोध व्हाय ना तिथं परमार्थ नाहीच ते, हे का नाही? म्हणजे मीठ खरटच असतंय. मीठ आळणी अजून काही निघालं नाही कोण्या कंपनीचं. आळणी मीठ निघालं नाही, अंधाराची बॅटरी निघाली नाही. अंधाराची बॅटरी कुठे निघाली अजून? वंद्या पुत्राची अजून कोणी पत्रिका काढली नाही. असं ह्या गोष्टी परमार्थात ऐकायला मिळतात. आणि असं ऐकलं तरच चित्ताचा पालट होतो. चित्ताचा पालट झाला पाहिजे ना. चित्तामध्ये बोध झाल्याशिवाय, चित्ताला बोध झाल्याशिवाय त्याचा पालट कसा होईल? हा चित्त कसं झालंय आता? संसारातलं सगळ्या गोष्टी काय काय करायले? आत्मसात घ्यायले, पालन करायले, सत्य मानायले, है का नाही? म्हणजे त्या आकाराचं चित्त झालंय. आणि परमार्थ करायचं मानल्यावर त्या चित्ताचा पालट व्हायला पाहिजे का नाही? आणि ते तशाला तसंच पालट कसा होईल? परमार्थ कसा होईल? त्याचा पालट झाला तर परमार्थ होईल.
हा ते म्हणतात ना, सरप चावलेला जर पलट्याला तर चढत आहे. ते पलट्याला तर चढत आहे म्हणतात, नाही पलट्याला तर चावलं तरी काय होत नाही. तसं संसारातून जो पलटाला तर परमार्थ होत आहे, नाहीतर ते चावला म्हणजे जरी पोतीला आला तरी हा ते परमार्थ होत नाही. हा पालट पडायला पाहिजे ना, आणि पालट पडला तर गुन्हा आला म्हणून समजावं लागतंय. गुन्हा आला असं आपल्या वृत्तीला कळन, मग पालट व्हायसारखा परमार्थ करावा लागेल ना. हा अहो जर कुठे नांगरट जर वर पडलं तर त्या ड्रायव्हरला म्हणते, तार तू काय पेलेला आहेस का काय, सगळं वर पाहिलंय की. हो डबल ही म्हणते ना. हा उर्या पडू देऊ नको ना. इथं तर सगळ्या उर्यात दिसायला लागल्यात, नांगरलेच का नाही हेच कळा ना. हा ते नुसतं वरीत नांगर करून फिरायले का काय, की त्याला सहीच नाही का काय, की खाली टाकतात म्हणून. हा सगळं रान झाल्यावर बघायला तो आपण कुठं नांगरलं होतं. मरण जवळ आल्यावर मग कळत आहे आपण काय कुठं परमार्थ केलता. काहीच केला नव्हता तवा कळत आहे आपण खरंच त्याची वृत्ती त्याला साक्ष देते, आपण काहीच केलं नव्हतं, उग जगामुळं आपण. हा प्राणायाच्या वेळी तो का म्हणे यम आज्ञा, हा त्यावेळेस कळतो, पण काय उपयोग आहे कळून ताव. ते सरप गेला निघून आणि पुन्हा फरांडीला मारून काय उपयोग आहे म्हणजे तस. असं तो मग ते शंका करतो. हे समजावे असं समजावे, पण आपण म्हणता की हे सर्व आंतरिक कल्पित आहे, याचा मला बरोबर बोध नाही बर का. इमानदारीनं सांगायला मला याचा बोध नाही बर का, हे आंतरिक कल्पित होतंय हे मला माहित नाही. हा शिवाय हे आंतरिक कल्पित आहे यास प्रमाण तरी काय, मग मला प्रमाण देऊन सांगा. इथं असं सांगितलंय म्हणून हे सर्व मला समजून सांगा. सांगा पण कसं, हा मग आपण महाराजांना म्हणतो का आम्हाला समजून सांगा. कीर्तन करायला म्हणायला पाहिजे आम्हाला समजून सांगा. हो हा ते काय म्हणते तुला कळत नाही त्याला मी काय करू. अरे कळत नाही म्हणून तर आम्ही आलोत ना. मग ते म्हणते मला काय करायचे, मग तुला कळत नाही तर मी काय करू. अरे कळून द्यायसारखं सांग ना, कळून द्यायसारखं सांग ना. हा ते म्हणते मी तर सांगायतलं ना. अरे नुसतं सांगून काय उपयोग आहे. हा कळण असं सांगावं लागत आहे रे. हा कळण असं त्याला सांगणं म्हणते. तर तुम्हाला तर ते उदाहरण सांगितलं होतं ना, पोरा मी उन्हातून आलो रे मला थांब भरून दे बरं. हा पोरग तिथंच बसलेलं होतं. हा त्याच्याकडे बघितलं सुद्धा नाही त्यानं बापाकडं. बाप म्हणायला तांब्या भरून दे पाणी मला प्यायचे ताण लागली. 2-4 भऱ्या म्हणला, हो बी नाही चू बी नाही. ए पोरा तुला ऐकू ये नाही का मी काय म्हणायलो होतं. ते म्हणते मी का तू यावणी बाहेर आहे का म्हातार्या. आणि मग का म्हणून बाहेर नाहीस तुला ऐकू ये तर का म्हणून तांब्या भरून देईनास. इतके लांबून तुझ्या पाय मोडी नाही तर आता डेऱ्या बसतोर जायला तुझ्या पाय मोडी का उठून घेणं. ऐकिलं का त्यानं, ऐकू आलं नव्हतं का, पण ऐकिलं का. हा तसं सांगितलेलं का ऐकू ये नाही का, पण कळना ना. कळण्यासारखं सांगावं लागत आहे का नाही, आहे का नाही. म्हणून सांगण्यामध्ये कळणं असावं लागतंय. कशात, हा सांगण्यात जर कळणं असलं तर ऐकण्यात कळणं होतंय.
कळणं दोन्ही ठिकाणी पाहिजे. सांगण्यात कळणं, ऐकण्यात कळणं, आणि कळण्यासारखं कळणं आहे का नाही, हे सांगणं पाहिजे. कळण्यासारखं कळावं लागतं आणि तसं सांगावं लागतं, आहे का नाही. मग कळणाऱ्यालाही कळावं लागतं, ऐकणाऱ्यालाही कळावं लागतं, दोघालाच बी कळावं लागतं, आहे का नाही. पण एकाला कळाना झालंय आणि एकाला कळाना झालंय आणि एकाला कळून देता येईना झालंय. मग त्या गोष्टी कशा होत्या ना, वड्या वड्या, आहे का नाही. मव मव पाकिट जित्त झालं, जित्त मेलेलं होतं ते सगळा वृत्तीचा कल त्याच्यावर आहे. कशावर? त्या पाकिटावर. आणि वृत्तीचा कल जर पाकिटावर असेल तर तिथं परमार्थ होईल का? परमार्थामध्ये पैशाचा अजिबात संबंध नाही कुठंच. तुम्ही कसा बी परमार्थ करा, तिथं अजिबात पैशाचा संबंध नाही. आणि परमार्थ जे करायले ते बगर पैशा वाचून होतच नाही म्हणायले हे करणारे. पैशा वाचून परमार्थ ते म्हणतात. मग महाराज आणायचं म्हणलं मग कशानं आणाव, पट्टी करावंच लागन की. महाराज कशानं आणाव, अरे कशानं आणाव, तू होय की महाराज. तुला काय झालं ना व्हायला. आणि पैसे नाही घेणारा का महाराज नसतंय का? का तेच असतंय? हा, पैसे घेणारा नसतंय का तेच असतंय? महाराज कोण असतंय? हा, आणि पैसे घेणारा ते नसतंय ना. आणि मग तुला महाराज आणायचा आहे का महाराज नसणारा महाराज आणायचा? आणि त्याला महाराज म्हणायचे, आहे का नाही. आणि मग याला हे शिमगा साजरा करायचा, दिवाळी थोडीच करायची, आहे का नाही. परमार्थाचं खरं स्वरूप कळणं फार कठीण आहे. आणि काहीतरी पूर्वजन्मीचं सुकृत असल्याशिवाय परमार्थ हीच कळत नाही. परमार्थच कळत नाही. अवघड आहे परमार्थ कळणं. अवघड अवघड काम मोठं आहे, अवघड. परमार्थच कळत नाही. आणि इकडे तर वाटतं आम्ही तर परमार्थ नाही तर काय करायलो. हा, अरे तुझे करायला असते विचार न कोणाला. आम्ही करायलो ते परमार्थ आहे का संसार आहे म्हणून. कळत नसलं तर विचाराव ना. गाव माहित नसलं तर वाटतेची विचाराव त्या गावाची. हा, का तसंच चालत येतं. गाव जर महाग चाललं तरी बी पुढेच चालायचं, गाव महाग गेलं तरी बी. हो, अरे विचार की कोणाला, गाव कोणाच्या गावाला जायचं त्या गावाचं नाव सांग त्याला. तुला कमून परमार्थ करायचा आहे ते सांग कोणाला. मी याच्यामुळं करायचा आहे परमार्थ, मग बराबर व्हायलाय का परमार्थ. आपण जे परमार्थ करायलो का हे योग्य का हे शहाण्याला विचारलं पाहिजे. म्हणजे आपण बी कुंकड वेगळ्या वाटानं जाऊन ना, गाव माग गेलं ना आपण आपलं बी येडं पण होऊन तिथं. आपण शास्त्राला आपला परमार्थ जोडून बघाव इथं. हा, इथं जोडून बघाव. हा, जर समजा एखादी पितळाची मुदी गवसली तर आधी सोनाराला म्हणा बाबा हे काय बघा, सोनं असलं तर पैसे द्या. आणि जर गेल्या तर म्हणला हे सोनं घ्यान पैसे द्या म्हणलं की ते काय करते मग. असे म्हणावं लागते का नाही बाबा आम्हाला हे गवसल आहे, हे काय आम्हाला काय कळा नाही. हो, आम्ही परमार्थात आलो, आम्ही हे गवसल आहे आम्हाला, हे आमचं गवसलेलं कसं हे आम्हाला सांगा. योग्य आहे काय योग्य असं विचारून परमार्थ करते का म्हणानच.
हा मग माऊलीचं त्याच्यामुळे म्हणणं आहे ना, मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला. मग काय करायला पाहिजे? हरिपाठी पाठात यायला पाहिजे. हरिपाठी, हरीचा पाठ जिथं हरी कळून देतात का त्याला म्हणतात ते पाठ. म्हणून हरीच्या पाठात यायला पाहिजे. हरिपाठी स्थिरावला तिथं ते थांबायला पाहिजे. एक दिवशीचा आला आणि पुन्हा नाही आला, मी का गेलो नव्हतो का? स्थिरावला म्हणले तिथं स्थिरायला पाहिजे. तोच धन्य. वेळ पुष्कळ झालाय. त्यानं याच परिच्छेदामध्ये शंका विचारली आणि पुढच्या परिच्छेदामध्ये त्या शंकेचं समाधान केलं. ते आपण उद्याच्या वेळात पाहू. कुंडली कवरदे हरी.